नमस्कार, मी अमित गद्रे. तुम्ही पाहताय पुढारी न्यूज. महानिवडणुकीचा महानिकाल 4 जूनचा दिवस. देशभरामध्ये उत्सुकता आणि चर्चा आहे ती फक्त आणि फक्त निवडणुकांच्या निकालाची. खरं तर एक्झिट पोल आलेले आहेत. कोणाला किती जागा मिळणार, कोणाची सत्ता येणार याचा अंदाज समोर आलेला आहे. पण एक्झिट पोलच्या बरोबरीने ज्योतिषशास्त्र काय सांगतंय, ग्रहताऱ्यांचा प्रभाव काय खुणावतोय, ग्रहमान कोणाला पोषक आहे हे प्रश्न आपल्याला पडले असतील. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला आज मिळणार आहेत. ज्योतिषशास्त्रातले अनुभवी पाहुणे आज आपल्या सोबत आहेत. पुण्यातून सिद्धेश्वर मारटकर सर आहेत, नागपूरचे अमित विभूते आहेत आणि नाशिकमधून ज्योतिषरत्न प्रीती कुलकर्णी आहेत. सगळ्यांचं स्वागत. आता खरं तर सगळे एक्झिट पोल आलेले आहेत. ज्योतिषांचा पोल नेमकं काय सांगतोय, कोणाच्या राशीतले ग्रह सत्तेत जाऊन बसतील आणि 400 पार होणार की सत्ता बदल होणार? सिद्धेश्वर सर, तुमच्यापासून सुरुवात करूया. नमस्कार. आपण लोकसभा निवडणुकीचा जेव्हा विचार करतो त्यावेळेला भारताची पत्रिका आणि प्रमुख दोन आघाडी ज्या आहेत, NDA आणि इंडिया आघाडी, यांच्या प्रमुखांचा आपण विचार करत असतो. तर यांच्या काही स्थापना पत्रिका आपल्याकडे आहेत. जसे की NDA आघाडीची स्थापना 1998ला अटल बिहारी वाजपेयींनी केली होती. तर इंडिया आघाडीची स्थापना आता जून 2023ला दक्षिणेमध्ये त्या एक मद्रास शहरामध्ये झालेली आहे. तर याचा जर विचार केला तर NDAची पत्रिका आणि प्लस ह्या दोघांचं नेतृत्व कोणाकडे आहे याचा आपण विचार करतो. जसं की इंडिया आघाडीचं सध्या पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवली जाते, तर इंडिया आघाडी राहुल गांधीच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवली जाते. तर ह्या दोघांच्या पत्रिकेचा आणि स्थापना दिवस यांचा विचार करून निवडणूक निकाल कुठल्या तारखेला लागतो, 4 जून 2024ची ग्रहस्थिती कोणासाठी पोषक आहे यावरून आपण अंदाज बांधतो. याचा जर विचार केला तर माझ्या मते भाजप आणि NDA यांना सत्ता मिळायला हरकत नाही. त्याच्या मागं काही स्थापना पत्रिका, मोदींची पत्रिका, या जोडीला ही जे 6 जूनला होणारी अमावस्या या पत्रिकेचा विचार करता तर ह्या वेळेचे ग्रहमान हे NDA आणि पंतप्रधान मोदी यांच्यासाठी अतिशय पोषक असल्यामुळं NDAची सत्ता निर्विवादपणे ह्या वेळेला येणार. तिसऱ्यांदा मोदी पुन्हा पंतप्रधान पदाची शपथ घेणार यामध्ये काही शंका वाटत नाही. बर, NDAची सत्ता येणार असं तुमचं मत आहे. आपण जाऊया नाशिकमध्ये. प्रीती कुलकर्णी मॅडम आहेत. ज्योतिषशास्त्रानुसार नेमकी अशी कोणती कारणं आहेत की ज्यामुळे निकालाबद्दल हे भविष्य सांगता येईल किंवा हे मत व्यक्त करता येईल? म्हणजे प्रसन्न जोशी सरांना आणि पुढारी न्यूजला मनापासून धन्यवाद प्रथमतः, की तुम्ही ज्योतिषशास्त्र भारतीय संस्कृतीमध्ये अविभाज्य घटक आहे ज्योतिषशास्त्राचा, आणि त्याला आज तुम्ही एकदम छान प्लॅटफॉर्म निर्माण करून दिला, त्याबद्दल मनापासून धन्यवाद सर. आता भारताच्या पत्रिकेचा, मोदी सरांच्या पत्रिकेचा जर विचार केला, म्हणजे मोदींची पत्रिका असेल, अमित शहाची पत्रिका असेल, कारण आता विरोधी पक्ष तशी राहुल गांधींची पत्रिका आहे, शरद पवार सरांची पत्रिका आहे, अशा ज्या मेन व्यक्तींची पत्रिका आहे जे आपले मोठे गट चालवत आहेत, मोठ्या त्यांचे जसं BJP आहे तसे काँग्रेस आहे, अशा व्यक्तींच्या ज्यावेळेस पत्रिकांचा आपण अभ्यास केला आणि मे महिन्यामध्ये मंगळ राहू युतीचा संक्रमणाचा अभ्यास केला, आणि आता 2 तारखेला, 1 तारखेला तर मंगळ राहू वेगळे झालेले आहेत, त्याच्यानंतर 2 तारखेला गुरु मार्गी झालेला आहे. म्हणजे गुरु आता वृषभ राशीतनं मार्गक्रमण करतोय आणि मोदींचं वृश्चिक लग्नाची पत्रिका आहे, आणि सप्तमातनं गुरुचं भ्रमण शुक्र स्वगृहीचा आहे. जरी आता तो अस्तंगत असला तरी शुक्र स्वगृहीचा आहे. चंद्र मंगळ युती मोदींच्या लग्नस्थानी पत्रिकेत आहे, आणि तीच चंद्र मंगळ युती उद्या सुद्धा आहे 4 तारखेला. म्हणजे एकंदरीत 4 तारीख आहे, मोदीजींची पत्रिका आहे, राहुल गांधीजींची पत्रिका सुद्धा वृश्चिक लग्नाची आहे. एकंदरीत मोठ्या ज्या दिग्गज नेते आहेत आणि या निवडणुकीमध्ये हे एकदम आमने सामने उभे आहेत, या सगळ्यांच्या पत्रिकेचा विचार करता मोदी सरकार परत एकदा भारतामध्ये आपलं राज्य स्थापित करणार आहे. भारतामध्ये परत एकदा मोदी शासन येणार आहे, आणि अर्थातच पंतप्रधान पदाची शपथ मोदीजी घेणार आहेत, आणि NDAला घवघवीत यश मिळणार आहे. म्हणजे मी म्हणेन 2014ला आपण लाट आली होती मोदीजींची असं म्हणतो,
2019ला सुद्धा मोदीजींना खूप छान यश मिळालं असं म्हणतोय, पण माझ्या मते त्यापेक्षाही जास्त चांगलं यश आता 2024 मध्ये मोदीजींना मिळण्याची अधिक चांगली शक्यता आहे. माझ्या मते जर अभ्यास करून मी जो काही अभ्यास केलाय मोदीजींच्या पत्रिकेचा, भारताच्या पत्रिकेचा, सध्याच्या ग्रहस्थितीचा, राहुल गांधीजींच्या पत्रिकेचा अभ्यास जो काही केला आहे आणि त्यावरूनच मला असं वाटतंय, की साधारण 336 ते 365 पर्यंत बीजेपीची मजल मारण्याची शक्यता आहे. उद्याच्या निकालामध्ये आपल्याला ते कळणारच आहे आणि एनडीए मात्र 404 ते 418 मध्ये कुठेतरी येऊ शकते. अर्थातच 400 पार होण्याची शक्यता माझ्या मते तरी उद्याची पत्रिका, मोदीजींची पत्रिका यांचा विचार करता 400 पार होण्याची शक्यता खूप मोठी आहे आणि जो मोदीजींनी नारा दिला होता, "अब की बार 400 पार." तर ते होण्याची शक्यता जास्त दिसतीये. साऊथमध्ये सुद्धा बीजेपीचा एंट्रन्स खूप चांगला होणार आहे. म्हणजे आपण केरळमध्ये आत्तापर्यंत 70 वर्षात कधीच बीजेपीला बघितलं नव्हतं. पण माझ्या मते यावेळेस केरळमध्ये सुद्धा साधारण 3 ते 5 जागांमध्ये जे तुमचे एक्झिट पोल आहेत त्याच्यापेक्षाही एखाद दुसरी जागा वाढण्याची शक्यता केरळमध्ये आहे. तामिळनाडूमध्ये सुद्धा 2 ते 4 जागा वाढू शकतात. म्हणजे तुमच्या एक्झिट पोलपेक्षाही. आणि बरं. अर्थात कर्नाटकमध्ये तर पूर्णपणे बीजेपीची सत्ता येण्याची शक्यता आहे. खूप चांगले योग आहेत बीजेपी करता उद्या. अर्थात मोदीजींकरता यूपी मधनं सुद्धा खूप चांगला कौल जो आपण अपेक्षित केला नव्हता, असा कौल यूपी मधनं सुद्धा येऊ शकतो. प्रीती मॅडम, आणि तुम्ही म्हणताय की सगळ्यात महत्त्वाचं 400च्या पार जाण्याची सुद्धा शक्यता आहे. तर हो. सोप्या भाषेत काय सांगता येईल, मोदींच्या पत्रिकेत अशी कोणती गोष्ट आहे की ज्यावरून हे आपल्याला भाकीत करता येईल? हां, मोदीजींची पत्रिका ही वृश्चिक लग्नाची पत्रिका आहे आणि लग्नी त्यांचा मंगळ आहे आणि चंद्र आहे. म्हणजे वृश्चिक लग्न पण मोदीजींचं आहे आणि वृश्चिक रास सुद्धा आहे. आता चंद्र-मंगळ युती ही आमच्या ज्योतिषशास्त्रानुसार एक लक्ष्मीकारक योग आम्ही म्हणतो किंवा ही चांगली युती आहे, लक्ष्मीकारक युती आहे. अर्थात मंगळाचे काही दुष्परिणाम त्यांना आयुष्यभर मिळालेले आहेतच. हं. म्हणजे सामान्य माणसाला जसं आपण म्हणतो, की संसार सुख वगैरे नाही किंवा त्याच्यात अडचणी निर्माण होतात त्या पद्धतीत त्यांच्या आयुष्यात घटना घडल्यात. पण आता उद्याच्या दिवसाचा विचार करता आणि मोदीजींच्या पत्रिकेचा विचार करता वृश्चिक लग्न आहे आणि त्यांचा लग्नेश जो मंगळ आहे तो षष्ठामध्ये म्हणजे मेष राशीत आता मार्गक्रमण करतोय. बरं. कालपासूनच करतोय. अर्थात मोदीजींकडे तर आमच्यासारख्या ज्योतिषांची किंवा आमच्यापेक्षाही मोठ्या ज्योतिषांची फौज असणारच आहे. त्यानुसारच तारखा निघाल्या असाव्यात. कारण 4 जूनला जर मोदीजींच्या पत्रिकेचा विचार केला तर वृश्चिक लग्न त्यांचं आहे आणि लग्नेश त्यांचा म्हणजे जो मंगळ आहे त्यांच्या राशीचा स्वामी बरं. तो थेट षष्ठात स्वगृहीचा आहे आणि उद्या तिथे परत चंद्र पण आहे. म्हणजे जसा त्यांच्या लग्न पत्रिकेमध्ये म्हणजे त्यांच्या मूळ पत्रिकेमध्ये चंद्रमंगळ युती आहे, तशीच उद्या सुद्धा उद्याच्या पत्रिकेमध्ये चंद्रमंगळ युती होतीये. हा एक चांगला लाभ मोदीजींच्या पत्रिकेत उद्याच्या दिवसात दिसतोय. परत अजून त्यांच्या सप्तमामध्ये म्हणजे वृषभ राशीमध्ये उद्या गुरु पण आहे, त्याच्यासोबत शुक्र पण आहे आणि त्यासोबतच रवी तिथे आहे. मुख्य म्हणजे दशमेश रवी सप्तमामध्ये मोदीजींचा आहे. म्हणजे दशमेश म्हणजे कार्यक्षेत्र. तुम्ही जिथे काम करता, तुम्ही जिथे व्यवसाय करतात किंवा तुम्ही जे काही सामाजिक कार्य करतात, म्हणजे एकंदरीत तुमचं कर्मस्थान जे आहे, त्याचा दशमेश सप्तमात आहे आणि तो लग्नाला बघतोय रवी. त्यामुळे अर्थातच एक भूतो न भविष्यशी तो असा तुम्हाला यश देतो, प्रगती देतो आणि तो रवी मोदीजींच्या सप्तमात आहे. त्याबरोबर बुध सुद्धा आहे. म्हणजे बरं. एकंदरीत बुद्धीने व्यक्ती खूप कुशाग्र आहे मोदीजी आणि बुद्धीने सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. अचानकपणे मोठं यश मिळण्याची शक्यता जी मी सांगतेय, की 400 पार होण्याची जी माझ्या मते शक्यता आहे, ती हर्षल त्यांना प्रदान करण्याची शक्यता आहे. कारण गुरु हर्षल, शुक्र हर्षल, रवी हर्षल, मुख्यतः दशमेश रवी सप्तमात आणि तो लग्नाला बघतोय आणि तो हर्षलने युक्त आहे. त्यामुळे कदाचित हे यश जे आपण एक्झिट पोलमधनं सुद्धा बघतोय किंवा आपण जो विचार करतोय त्याच्यात थोडंसं जास्त असण्याची शक्यता आहे. कारण हर्षल हा ग्रह अचानक लाभ देण्याची जास्त बरं. शक्यता निर्माण करत असतो. आपण पुन्हा एकदा जाऊया सिद्धेश्वर सरांकडे. सिद्धेश्वर सर, हे तर झालं तर देशातलं. महाराष्ट्रात नेमकी कशी परिस्थिती असणार आहे? म्हणजे मागच्या 2.5 वर्षामध्ये आपण बघितलंय अनपेक्षित राजकीय घटना सुद्धा घडलेल्या आहेत. महाराष्ट्राबाबत काय नेमकं भाकीत आहे? थोडं फक्त भारताच्या भाजपच्या संख्येबद्दल थोडासा एक शब्द बोलतो.
की माझ्या मते 300 ते 320 असं भाजप एकटा जागा घेऊ शकतो आणि NDA 350+ असं मी तसं भाकीत करू शकेल. 360च्या मागे पुढे प्लस मायनस राहू शकेल NDA. आता महाराष्ट्राचा जर आपण विचार केला तर महाराष्ट्राची धनुरास आहे. तर त्या धनुराशीच्या सध्या दशमस्थानामध्ये ग्रहणं होत आहेत. ही ग्रहणं महाराष्ट्रासाठी चांगली नाही. म्हणजे राजकारण सगळं गोंधळाचं आहे. 4थ्या स्थानामध्ये राहूसारखा ग्रह भ्रमण करतोय. त्यामुळे आपण जे बघतोय की अजून काही काळ इव्हन विधानसभा निवडणुकीपर्यंत महाराष्ट्रातलं राजकारण अतिशय गोंधळाचं असं आपल्याला बघायला मिळेल. आणि त्यामुळं अनेक पक्ष फुटले, त्याच्यामध्ये पक्षांतर झाली आणि अनेक मोठ्या नेत्यांना एक मोठा सेटबॅक ह्या निवडणुकीमध्ये बघायला मिळतो. मग त्याच्यामध्ये आपण महाविकास आघाडी आणि महायुती याचा विचार करता तर इथं बऱ्यापैकी महाविकास आघाडी टप देण्याची शक्यता आहे. म्हणजे जे अपेक्षा होती त्याप्रमाणे 41+ किंवा 45+ हे युतीला मिळणार नाही असं मला वाटतं. जास्तीत जास्त 27 ते 31 जागा महायुतीला मिळतील. त्याच्या उलट महाविकास आघाडी ही बऱ्यापैकी चांगली संख्या गाठण्याची शक्यता असून साधारण 17 ते 21 एवढा आकडा महाविकास आघाडीचा असू शकतो. त्याच्यामध्ये विशेष करून शिंदे गटाचे शिवसेना आणि उद्धव ठाकरे शिवसेना याच्यामध्ये 8 ते 9 प्लस मायनस अशी संख्या आज दिसते. तर शरद पवार गट एक 6 प्लस मायनस आणि काँग्रेस 5 प्लस मायनस अशी संख्या आपल्याला महाविकास आघाडीची दिसते. त्या दृष्टीने ह्या प्रमुख पक्षांचं आपण जर विचार केला तर याच्यामध्ये सेटबॅक सगळ्यात कुणाला बसतो तर अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस. याच्या मागचं कारण असं आहे की दोघांची कुंभार असते, दोघांना 7.5 आहे, दोघांचा जन्म 22 जुलैचा आहे आणि रवी कर्क राशी असल्यामुळं अष्टमात शनीचं भ्रमण जे चाललंय हे दोन्ही नेत्यांना खराब असल्यामुळं भारतीय जनता पक्षाचं सीट कमी होणं, अजित पवारांची संख्या कमी होणं हे त्याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळेल. त्यामुळे ह्या दोघांच्या पक्षाला अतिशय त्या ठिकाणी निगेटिव्ह परिस्थिती आहे. याच्या उलट शिंदे आणि शरद पवार हे आपली संख्या हे टिकवण्याची शक्यता आहे. तर उद्धव ठाकरेंना मनासारखं यश मिळणार नाही, पण साधारण 8-9 जागेमध्ये त्यांना यश मिळू शकतं अशी महाराष्ट्रातली परिस्थिती दिसते. बरं, अमित विभूते सुद्धा आपल्या सोबत आहेत. अमितजी, तुमच्या मते महाराष्ट्रात कोणाचे ग्रहतारे जास्त स्ट्रॉंग दिसत आहेत? माझ्या गणनेनुसार महाविकास आघाडीचे विधान परिषदेमध्ये चांगले दिसतात आणि सध्याच्या स्थितीमध्ये जर महाराष्ट्रात म्हणाल तर लोकसभा जे निवडणूक आहेत त्याच्यामध्ये सुद्धा त्यांची इतकी काही वाईट परिस्थिती दिसत नाही, बऱ्यापैकी चांगली राहील. आणि जर राष्ट्रीय राजकारणाचं जर म्हणाल तर आपण 2021 मध्ये एक पोस्ट केली होती की 22, 23, 24 हे मोदींच्या वैयक्तिक आस्पेक्ट मध्ये त्यांना थोडा त्रास देणार नाही. त्याच्यानंतर आपल्या 3 मेजर भविष्य होते ते खरे ठरले. हिंडनबर्ग रिपोर्ट आला, त्याच्यामध्ये स्वतः मोदीजींना त्रास सहन करावा लागला कारण अदानी आणि मोदी आपले माननीय पंतप्रधानांचा संबंध लावण्यात आला. मणिपूर झालं, त्याच्यानंतर मणिपूर केसमध्ये सुद्धा भाजप आणि योगायोगाने सन्माननीय श्री मोदीजींना टार्गेट करण्यात आलं. त्याच्यानंतर सुप्रीम कोर्टाचे जे काही निर्णय आले ते वैयक्तिक जर काही निर्णयामध्ये घ्याल तर तुम्ही आता ओपन सील मध्ये द्यायचं ना, ओपन द्यायचं असं चंद्रचूड सिंगनी म्हटलं. ठीक आहे, तर तुम्ही असे जर बरेच जर गोष्टी पाहिल्या तर त्यांना आता शनीची अंतर्दशा सुरू आहे. मोदींना म्हणजे सन्माननीय पंतप्रधान मोदींना सध्या शनीची अंतर्दशा सुरू आहे. त्याच्यामुळे काय त्या सिंगल हँडेडली फाईट करतायत. शनीची प्रकृती कशी आयसोलेशनची आहे, म्हणजे 8 ग्रह एकीकडे तो एकीकडे. ठीक आहे, त्याच्यामुळे सिंगल हँडेडली ते पार्टीचा फेस आहे आणि भाजप हे संस्थात्मक न राहता आता व्यक्ती केंद्रित झालाय. त्याच्या व्यक्तीसोबत जे होणार आहे ते भाजप सोबत होत आहे. मग राम जन्मभूमीचं जेव्हा श्रीरामांच्या मूर्तीचं प्रतिष्ठापना होती त्या शंकराचार्यांकडनं जो विरोध केला गेला असेल तो विषय असेल किंवा अशा बऱ्याच गोष्टी आहेत की ज्या पॅरलली ज्या आतापर्यंत घडल्या नाही 21 मध्ये. तर 21 नंतर म्हणजे आपण जर म्हटलं तर त्यांच्या आई पण नोव्हेंबर महिन्यात घेतला. आपण टाकलं होतं की नोव्हेंबर मध्ये मोदींचा एक आपल्या पंतप्रधानांचा एक लॉस होणार. ते सगळे माझे फोरकास्ट आहे. तर त्याच्या अनुषंगाने जर आपण एक बघितलं तर ठीक आहे, प्रत्येकाची आपली अंदाज मांडण्याची पद्धत आहे आणि सिद्धेश्वर सरांशी मी सहमत आहे की जे 400 पार मला काही दिसत नाही या खूप एक्स्ट्रॉर्डिनरी परफॉर्म करेल. तुमच्या मते काय आकडे उद्या बघायला मिळतील? माझ्या मते जर तुम्ही म्हणाल तर मी स्वतः माझ्या मते मी भाजपला 220 ते 240च्या मध्ये बघतो आणि महायुतीला 300च्या जवळपास बघतो. 300च्या पलीकडे पण बघत नाही.
ठीक आहे, बिकॉज दे आर इनहेरिटिंग व्हॅल्यू ऑफ द मोदीजी. आणि कसं झालंय की या सगळ्या याच्यात जर आपण जर बघितलं तर त्यांना उद्धव ठाकरेंना आणि शरद पवारांना इन्व्हाइट करावं लागलं. ठीक आहे, या सगळ्या जे काही जे भाजपने म्हणजे जे पी नड्डांनी आता म्हणलं की आता आम्हाला संघाची गरज नाही आहे, तर जे काही सुरू आहे त्याच्यामुळे जे मोदीजींनी इमेज मॅनेजमेंटवर सगळ्यात जास्त फोकस केला आतापर्यंत मागच्या 4 वर्षामध्ये. तर ह्या 4 वर्षामध्ये त्यांच्या इमेजला घेऊन काही म्हणजे बीजेपीच्या आणि संघाच्या दोघांच्या इमेजला घेऊन याच्यात थोडासा प्रॉब्लेम झालाय. त्याच्यामुळे त्यांना बाकी सगळं एक्सप्लेन केलंय दोघांनी, त्याच्यामुळे परत त्याच्यावर येणार नाही. पण महादशेला विसरून आणि अंतर्देशाला विसरून चालणार नाहीये. ठीक आहे, त्याच्यामुळे त्यांनी एकदम चांगलं एक्सप्लेन केलं. पण माझ्या मते शनीची अंतर्दशा असल्यामुळे त्याचा दशमाशी संबंध असल्यामुळे आणि विंशोत्तरीय दशेसोबतच आदित्य दशा, लग्न दशा, अष्टोत्तरीय दशा आणि योगिनी दशा या दशांचा जर अभ्यास केला तर जे अपेक्षित यश आहे ज्याच्यामुळे आत्मविश्वास वाढेल असं वाटत आहे ते मला वाटत नाही. यश बर नक्कीच मिळेल. आता 90% म्हटलं तर तोही चांगलाच आहे आणि 85% म्हटलं तो आपल्यासाठी चांगला आहे. पण वैयक्तिक त्याला 90%च्या पेक्षा आहे. त्याला 85 भेटलं तर ते म्हणजे यश तर राहणारच आहे, पण ते 90% नाही राहणार. असं म्हणजे अपेक्षित यश जे आहे त्यांना बर ते नाही देणार असं माझं म्हणणं आहे. निश्चित. सिद्धेश्वर सर, तुमच्या मते नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांचं ग्रहमान काय सांगताय? हे बघा, दोघांची पण रास वृश्चिक आहे बरं का. फक्त याच्यामध्ये फरक असा आहे की नरेंद्र मोदी यांची रवी कन्या राशीमध्ये आहे, शनीच्या बराचसा जवळ आहे, तर बुधसुद्धा उच्च राशीमध्ये कन्या राशीमध्ये आहे. आता दुसऱ्या बाजूला राहुल गांधी यांची वृश्चिक रास जरी असली तरी त्यांचा जो अधिपती मंगळ हा मिथुन राशीमध्ये, शत्रू राशीमध्ये आहे. रवी मंगळ असे मिथुन राशीमध्ये त्यांची युती आहे आणि याचा जो अधिपती आहे बुध हा मात्र नेपच्यूनच्या प्रतियोगात आहे. तर त्यामुळं इथं काय झालं की मंगळ बलहीन झाला राशीस्वामी. याच्या उलट नरेंद्र मोदींचा मंगळ स्वराशीतच असल्यामुळं त्याच्याकडं कर्तृत्व, पराक्रम आणि धाडस या गोष्टी नरेंद्र मोदीमध्ये आपल्याला बघायला मिळतात. तर बुध कन्याचा उच्च असल्यामुळं नरेंद्र मोदींच्याकडं वक्तृत्व आहे आणि लोकांवरती प्रभाव पाडणारं बोलणं आहे. त्याच्या उलट राहुल गांधीच्या पत्रिकेतला रवी राशीस्वामी बुध हा नेपच्यूनच्या प्रतियोगात असल्यामुळं त्याचा प्रभाव न पडता बऱ्याच वेळेला त्याची खिल्ली उडवण्याची त्या ठिकाणी एक वेळ येते किंवा त्याच्यामध्ये त्यांच्याकडे एक थोडंसं न्यूनतेने बघितलं जातं, बोलण्याचा प्रभाव तेवढा पडत नाही. त्याचा परिणाम हा त्यांच्या मिळणाऱ्या मतांमध्ये होत असल्यामुळं त्यांना एक विशिष्ट मर्यादेपर्यंत यश आतापर्यंत मिळालं आहे. दुसऱ्या बाजूला रवी शनी हा जो योग झाला नरेंद्र मोदींच्या पत्रिकेमध्ये हा कन्या राशीच्या जवळ झालाय आणि आता गुरु त्याच्याशी नवपंचम योग करतो आता गोचरीचा. त्यामुळे आत्ताचं वर्ष हे त्यांच्यासाठी निश्चितपणे चांगलं आहे. त्यांची जन्मतारीख सुद्धा 17 आहे, त्याचा 8 आकडा आहे. 2024 सुद्धा 8 अंकाशी निगडीत आहे. त्यामुळे हे वर्ष मोदींसाठी अतिशय उत्तम आहे आणि गुरुचं जोड मिळाल्यामुळं त्यांना त्याचा त्या ठिकाणी मोठा लाभ होऊ शकतो. आणि जेवढे ते आत्मविश्वासाने सांगतात की आम्ही त्यांची जी आता तयारी दिसते आपल्याला शपथविधीशी, याच्यावरून त्यांचा आत्मविश्वास हा कायम राहू शकतो. ते पुन्हा चांगल्या संख्येने ह्या पुन्हा तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील. माझ्या मते ह्या निवडणुकीनंतर आणखीन काही छोटे पक्ष एनडीएमध्ये सामील होतील. जसं की आपण आता बघितलं की काही अरुणाचलमध्ये राष्ट्रवादी सुद्धा सत्तेमध्ये येतोय, तसं इथं सुद्धा राहिलेले विरोधी पक्षांना पण एकत्र घेण्याचा प्रयत्न हा या निवडणुकीनंतर आल्यामुळं त्यांना जे काय 350 मिळाले असतील, 360 मिळाले असतील, त्यांना 400 करायचे अशा पद्धतीने पुढची त्यांची वाटचाल राहू शकते. महाराष्ट्रातले ग्रहतारे आता नेमके काय सांगतात हे जाणून घेऊया प्रीती मॅडम कडून. प्रीती मॅडम, महाराष्ट्रामध्ये उद्या काय आकडेवारी बघायला मिळेल? महाराष्ट्राची आकडेवारी सुद्धा मोदीजींना साथ देणारी आहे. कसं आहे माहितीये का, मोदीजींच्या पत्रिकेचा विचार करता मग प्रधान आहेत. म्हणजे आता आपण एवढं बघितलं निवडणुकीमध्ये प्रचारामध्ये उतरण्याच्या बाबतीत मोदीजींचा हात कोणीच धरला नाही. आणि जसं आपण म्हणतो ना की मोदीजी केंद्रित पार्टी झाली आहे बुवा बीजेपी, तर असं मला नाही वाटत. कारण बीजेपी मध्ये जे अमित शहा आहेत, अदरवाईज संबित पात्रा म्हणून आहेत किंवा फडणवीस सर आहेत. फडणवीस सरांची पत्रिका सिद्धेश्वर मारटकर सरांनी सांगितली, त्या पद्धतीत अगदी मला योग्यच वाटतं तसं. पण तरीही त्या मानाने कर्तृत्व प्रधान ह्या लोकांच्या पत्रिका आहेत. त्यामुळे त्यांनी जे फील्डवर कर्तृत्व केलंय त्याचा परिणाम महाराष्ट्रात सुद्धा पाहायला मिळणार आहे. माझ्या मते 22 ते 26 जागांपर्यंत बीजेपी येण्याची 22 ते 34 जागा असा तुम्ही अंदाज वर्तवताय. अमितजी, पुढचा प्रश्न तुमच्यासाठी आहे. एखाद्या नेत्याची पत्रिका आणि पक्षाची पत्रिका यांचा काही संबंध असतो का? आणि एखादा नेता विशिष्ट पक्षाकडून उभा राहिला तर त्याला फायदा आणि दुसऱ्या पक्षाकडून उभारला तर त्याला फटका, असं काही घडतं का?
डेफिनेटली घडतं. कारण कसं आहे की प्रत्येक देशाला राजा असतो. जसा राजा तशी प्रजा. ठीक आहे. प्रत्येक व्यक्तीकडे पाहून ठरवत असतो की आपण एखाद्याकडे इन्व्हेस्टमेंट करतो तर म्हणतो बाबा आपण त्याला ओळखतो का? त्याने रेकमेंड केलं तर करू. तर जी प्रतिमा असते आणि जे व्यक्तिमत्व असतं, माणूस त्या व्यक्तिमत्वाकडे पाहून वोट करत असतो किंवा त्याचं कार्यशैली पाहून त्याचा पूर्व इतिहास पाहून करत असतो. त्याच्यामुळे कोणाचाही विचार करताना त्या नेत्या म्हणजे कोणत्याही पक्षाचा विचार करताना त्या पक्षात कोणता नेता आहे हे बघावं लागतं. म्हणून तर बरं. इनहेरिट केलं ना भाजपनी दुसऱ्या पक्षातनं, की जे लोकप्रतिनिधी आहे, जे चांगले लोकप्रतिनिधी आहे ते आम्हाला पाहिजे आहे. ठीक आहे. म्हणून स्टेजवरनं मोदीजींनी त्यांचं इतकं कर्तृत्व असून सुद्धा त्यांनी उद्धव ठाकरेंना इन्व्हाइट केलं. राज ठाकरेंना इन्व्हाइट केलं. जेव्हा की लावरे तो व्हिडिओ चालवला किंवा अशा खूप ज्या विवादास्पद गोष्टी असताना सुद्धा त्यांना असं वाटलं की माझ्याकडे लोकनेते पाहिजे. तर जितके बरं. लोकनेते आहे ते माझ्याकडे पाहिजे. त्याच्यामुळे फेस जो असतो ना पार्टीचा, त्या पार्टीचा फेसकडे पाहून ठरवलं जातं की त्या पक्षाची स्थिती काय आहे. कारण व्यक्तिमत्व हा फार मोठा भाग असतो. जसं बरोबर. आर-एस-एसचं बॅकिंग असल्यामुळे बीजेपी मोठी झाली. कारण त्याचं कॅरेक्टर फिक्स होतं त्या पार्टीचं. त्याच्यामुळे तुमचा लीडर कोण आहे त्याच्या अनुषंगाने जसं आता नॉर्थ कोरियाचा लीडर चुकीचा आहे, तर त्याच्याशी बरं. खूप लोक संबंध ठेवत नाही. त्याच्यामुळे लीडर आणि पार्टी आणि त्याचा इलेक्शनवर होणारा परिणाम हा इंटर रिलेटेड फॅक्टरच आहे सगळ्या बाबतीत. बरं. निश्चितच. त्याच्यामुळे समजा शिवसेनेवर मला आघात जरा करायचा बोलायचं असेल तर होतं सर. म्हणजे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेवर आघात करायचं तर उद्धव ठाकरेंवर पर्सनली केले जातात. भाजपवर करायचे असेल तर बरं. सन्माननीय मोदीजींवर केले जातात. त्याच्यामुळे कसं झालं की हे सगळं व्यक्तिकेंद्रितच झालंय. म्हणजे ह्या व्यक्तीला चुकीचं ठरवणं अख्ख्या पार्टीला चुकीचं ठरवणं आणि हे प्रत्येक पार्टीमध्ये होत आहे. ठीक आहे. निश्चित या त्याच्यामुळे तसे संदर्भात आता दाखले पण उद्या दिले. आपल्याला पूर्ण दिवस हा निकाल आता आपल्या समोर येणारच आहे. आज आपल्यासोबत चर्चेमध्ये पुण्यातून सिद्धेश्वर मारटकर, नागपूरचे अमित विभूते आणि नाशिकमधून प्रीती कुलकर्णी होत्या. तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार. आणि उद्या संपूर्ण दिवस लोकसभा निकालाचं ब्रेक फ्री कव्हरेज पुढारी न्यूजवरती आपल्याला पाहता येणार आहे. ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा पुढारी न्यूज.